नमस्कार, सुप्रभात. मी दीपाली. आपण पाहता एनडीटीव्ही मराठी. 7चा अलार्म या खास बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. या बुलेटिन मध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत, पण त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राज्यात आजपासून निवडणुकीची रणधुमाळी. नगरपालिका नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार. 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला निवडणूक. नाशकात आज मवी आणि मनसेची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरवण्यासाठी बैठक. बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडवर. मुंबईतील सर्व विभागाध्यक्ष आणि सरचिटणीस यांची आज बैठक. पालिका निवडणुकीबाबत रणनीती ठरवली जाणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची मोर्चे बांधणी. महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय सहसंघटक मंत्री शिवप्रकाश यांच्यासह रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित. मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल. आज आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश. मात्र जरांगे उपस्थित राहणार नाहीत. त्रिभाषा समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार. यापूर्वी राज ठाकरेंसोबत भेट. त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल 5 डिसेंबर पर्यंत होणार सादर. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेस आक्रमक. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर घालणार घेराव. गिरगाव चौपाटी इथून सुरू होणार आंदोलन. चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्यानं भर रस्त्यात केली गायीची शिकार. घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत कोल्हापूर आणि सांगलीच्या बैल जोडीचा विजय. हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल बैल जोडीनं मैदान मारत पटकावली फॉर्च्युनर. बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या. उद्या दुसऱ्या टप्प्यातील 122 जागांसाठी मतदान, तर 14 नोव्हेंबरला मतमोजणी.